जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शोध आणि बचाव कार्यासाठी अन्य जिल्ह्यातून पुरेशा मनुष्यबळासह 11 बोटी मागवल्या असून यामुळे बचाव कार्याला गती मिळणार आहे। जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस आणि अतिवृष्टी होत आहे। तसंच उजनी धरणातून भीमा नदीत आणि सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात असल्याने माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर या तालुक्यातील अनेक गावं ही पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत। जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, परंतु अतिरिक्त बचाव पथकं आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी रात्रीपासून अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून चर्चा करून 11 बोटी आणि पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करून घेतलं आहे। मंगळवारी दुपारपर्यंत घटनास्थळी हे सर्व दाखल होतील आणि बचाव कार्याला यामुळे अधिक गती मिळणार आहे। दरम्यान माढा तालुक्यातील दारफळ इथं पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले असून NDRF टीमचं पथक बचावासाठी गेलं होतं, मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह खूप गतीनं येत असल्यानं त्या नागरिकांना सुखरूप ठिकाणी बाहेर काढणं शक्य झालं नव्हतं। त्यामुळे सैन्य दलाची चर्चा करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या नागरिकांना एअरलिफ्टद्वारे सुखरूप ठिकाणी बाहेर काढण्यासाठी मनापासून प्रयत्न केले आहेत। लवकरच आर्मीचं हेलिकॉप्टर दारफळ इथं पोहोचून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू होईल। महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी NDRFचं आणखी एक पथक बचाव कार्यासाठी मिळवलं असून ते पुढील काही तासातच माढा इथल्या बचाव कार्यात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। संपूर्ण सोलापूर जिल्हा प्रशासन तसंच तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणा ही महापुराची परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहे। तरी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 0217 273 1012 या क्रमांकावर संपर्क साधून अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने माहिती द्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे।